नमस्कार. मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभे. काय 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 छान छान साडी नेसलाय हो. हा मस्त म्हणजे मस्त मस्त पिवळा रंग मस्त दिसायलाय. असा फोटोला तर छान दिसायला. आज नवीन साडी नेसला ही. होय नवीन आहे. हा मस्त दिसायला माझी जुनी लागली. आहे. तुमची जुनी नाही, तुमच्या सगळ्या नवीन असतात. तुमच्या साड्या बघून आम्ही हे थक्क व्हायला पाहिजे. सुंदर झालाय ब्लाऊज, छान झालाय, छान मस्त. आणि साडी पण छान वाटतात नाही अशा. आता जरा काठापदराच्या काढायच्या. होय. माझी साडीला काय बोलला नाही तुम्ही आज. काला माझ्या असं बोलला नाही. छान आहे म्हणलं आल्यावर छान म्हणलं ना. नवीन काढताय. नाही हो, सगळ्यांचं एकमेकांचं बघून रोज साडी नेसून वॉकिंगला यायचं. लोक काहीतरी घाणेरडं शर्ट पॅन्ट नेसून वॉकिंगला जातात. आपण चांगल्या चांगल्या साड्या नेसून जातोय, होय की नाही. आम्ही घरातल्या रोजच्या साड्या नेसतो बाई वॉकिंगला. ह्या हे बघा, हे यांची रोजची म्हणे साडी ही बघा. ही रोज. आणि एकही साडी 365 दिवसात रिपीट होत नाही. हा रिपीट होत नाही. मग काय करायचं, म्हणजे 10 वर्षात ना एकदा कधीतरी नंबर येतो एखाद्या साडीचा. साडी आहे चांगली 17-18 वर्षाची. मग असंच असतंय ते. आता ह्या काय एक वाक्य बोलल्या म्हणून सांगू काय. बायकांचं लक्ष साड्यांवर आणि पुरुषांचं लक्ष बायकांवर आहे की नाही. अगदी खरं. बायका लेडीज दिसल्या किती सुंदर साडी आहे त्यांची बघा किती सुंदर. होय होय खरं, हेच बोलतो, हाच होतो. आणि पुरुष त्यांच्या ह्याच्यात ते तसलंच बोलतात. बरोबर आहे, ही बाई ती बाई, अगदी खरं आहे. आणि म्हातारा झाला पुरुष तरी डोळे इकडं तिकडं करून बघतोच. हे बघा, जिथं मूड लागेल, मन लागेल तिथं बसायचं, आनंद वाटेल तिथं बसायचं. आणि गणपती जवळ पण कोणीतरी बसायला पाहिजे का नको. चला व्यायाम करूया. आता गुलाबाचा हार होता गणपतीला. बघितला, सुंदरच आहात. चला मी वॉकिंग पण करून येते. आम इम इम ओम ओम एम ऐम ओम औम आम आहा काम कम हम गम घम कम 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 खम गम घम नियम घम नेम चम छम जम झम यम तम थम डम धम नम तम थम दम धम यम यम रम लम वम शम सम हम रम क्षब्नम. साधी 12 काढील आठवत नाही. पम फम बम धम यम ओ ओ ए ऐ ओ औ अम आहा ए ई आई ओ ओ ए ई आई ओ ई ए ई आई ओ ई ए ई आई ओ यू ए आई. आठवतंय काय बघा की आपलं म्हणणंच जात नाही ना. खरं आपण मोठे मोठे श्लोक त्याच्यामध्ये सगळं अम रम यम लम शम हे जास्त असते. आज तुमचं 86 वय आहे, होय की नाही. वाटतंय काय 87 आपले पाडव्याला 86 सपलं पाडव्याला. 87 वय. 87 वयाला छान राहायचं असेल तर काय करायला पाहिजे. फिरणे, निसर्गात येणे,
छान राहणे, आनंदी राहणे, आनंदी राहणे आणि आनंदी आनंद गडे इकडे तिकडे, भजन म्हणणे, गाणी म्हणणे, ऐकणे. ऐकणे. ठीक आहे नाही, ऐकल्याने सुद्धा आनंद होतोय. म्हटल्यापेक्षा ऐकलेलं छान. म्हणायला येत नाही सगळ्यांना, म्हणून म्हणून ऐकावं. ऐकल्याने आनंद निर्माण होतो, होय की नाही. आनंद ही आपल्या जवळ आणि चांगली गाणी ऐकावी, रडकी नवी. हे चांगली आहे, होय की नाही. आता सकाळी भक्तिगीत लावायचं रेडिओला. होय, बरोबर 5ला रेडिओ चालू मला. नाही खरंच आहे ते. भक्तिगीत, भजन हे सगळं संगीत ऐकलं पाहिजे. सकाळपरी छान छान संगीताने जो आनंद मिळतो त्यानं वेगळा आनंदासाठी काय करावं लागतं. मनाला समाधान वाटते. हो, समाधान. रेडिओ लावला सकाळपरी, त्यावेळी कुणाचा आवाज नाही, ते खोलीत कोणी येत नाही, जात नाही. होय की, खरंच आहे की. बस की झाले, सपले की. नाही अजून सपलं नाही, अजून एक आहे सपायचं. अजून एक 70 वर्षाची मुलगी 70 वर्षाची मुलगी. होय, त्यांचं 70 वय. होय ना, बघा की. हो, सगळ्यात लहान आम्हीच. तर अजूनही 86 यायला 20-25 वर्ष पाहिजे. तेवढे वर्ष मला चांगलं राहायला पाहिजे, होय की नाही. शेवटी घराला बाईचाच आधार असतो, पुरुषाचा काय उपयोग नाही. किती बी जर असले तर घरात बाई जर असली तर किती घराला शोभा असते सांगा. होय की. आणि बाईच सगळं काढवते, हो, सगळं उसाबर करते. पुरुषाला काय होत नाही. सकाळी बाईचं उठलं की काम, अंगण लोटणे, रांगोळी काढणे, होय की. काम असतात. आणि ते करते बाई, म्हणूनच बाई चांगली राहते, आनंदी राहते, सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम म्हणून राहते बाई. पण काय देणं घेणं असलं तर बाईचे हात जरा असते. होय की, सगळं बाईलाच. हो, पुरुष काय. हो, पुरुषाचं काय नाहीच की, काय नाही, असून नसल्यासारखाच. बायका आपल्या गप्पा जवळ गप्पा मारत बसते. होय की, बायकांना गप्पा मारता येतात. हो, ऊन पडले, ऊन पडलंय म्हटल्यावर जरा तो हाकलतोय थोड्या वेळाने, जावा घराकडं. नाही, उन्हा जरा बसलेलं बरं. उन्हाला खाली सकाळचं कवळं ऊन चांगलं असते. आता हिवाळ्यातलं ऊन चांगलं, आता छान वाटतं हे. आणि ते सुद्धा येतंय जातंय ना, त्यामुळे मस्त वाटतंय ते. हिवाळ्यातलं ऊन कधी छान असते, होय की नाही. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, कुरूप वेडे पिल्लू तयात एक. घरात आनंद मिळत नाही. घरात आनंदच मिळत नाही. घर हे आनंदाचं. होय, होय की नाही. घर आवश्यक आहे, पण आनंदासाठी काय उपयोग नाही. शिवाय देवाला शोभा येत नाही. चला चला चला. आई 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 देवाचा अलंकार आहे. देखार आहेत ते. होय, देवाचे अलंकार आपण म्हणतोय. काल ते एका ठिकाणी सांगितलं त्यांनी, एका प्रवचनामध्ये, एक म्हणजे माणसाचा पुतळा तयार केला. सुरुवातीला सृष्टी जन्मताना माणसाचा पुतळा तयार केला मातीचा. हां, आणि त्याला ते उभंच राहीना. हो, ब्रह्मदेवानी निर्मात्याला सांगितलं, ब्रह्मदेवानी सांगितलं की माणूस उत्पन्न करायचा आहे. आणि ते काय माणसाचं सगळं केलं, त्याच्यात अवयव केले, सगळं केलं, आणि त्याला उभं केलं तर ते उभंच होईना पुतळा, खाली पडायलाच लागला. मग सगळ्या देव एकत्र आले आणि म्हणले असं कसं व्हायला लागले, पुतळा उभा राहीना. मग त्यावेळेला सगळ्या देवांनी काय केलं की पुतळा तर उभा आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे, सगळे अवयव आहेत, सगळं आहे. मग सगळे देव म्हणले थांबा, आपण सगळेजण एकत्र येऊन आपण हे करूया. तर मन आहे आपलं, मन बुद्धी याच्यामध्ये चंद्र घुसला.
आपली जीभ आहे त्याच्यावरती सरस्वती उभी राहिली. असं आपल्या प्रत्येक शरीरातल्या अवयवांमध्ये प्रत्येक देवानं आधार दिला. हा तेच की, डोळे सूर्याने घेतले, बरोबर. असं प्रत्येकाने एक 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 अवयव घेतला, शरीराच्या आतला अवयव घेतला. आणि चला आले आले ओ. आणि मग त्यामुळे काय झालं, आले आले आले. आणि तसं ते घेतलं आणि मग सगळ्या आपल्या शरीरामध्ये सगळ्या देवांनी आधार दिला. फुलं हो 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 बर बर. तर सगळ्या देवांनी त्या हे मातीच्या गोळ्याला आधार दिला. म्हणजे प्रत्येकामध्ये त्यांनी आपला हे अंश पेरला. हा. आणि तसं केल्यावरती तो पुतळा उभा केल्यावर उभा राहिला आणि माणूस निर्माण झाला. मग म्हणून आपण म्हणायचं की आपल्यातच देव आहेत. प्रत्येक आपल्या अवयवांना देवानी आधार दिल्यावरच तो उभा राहिलेला आहे अवयव. म्हणजे ती चेतना शक्ती जे आपण म्हणतो. आणि जेव्हा ही शक्ती बाहेर पडते तेव्हा माणूस मेल्यावर बघा की त्याच्यात कुठं ऊर्जा कुठे असते, दैवी शक्ती काही नाही. ते प्रेत असतंय, त्या प्रेतात आत्मा, आपण म्हणतो त्याला आत्मा नाही, चैतन्य नाही, पण ते नाही. त्यामुळे त्याला काय अर्थ नाही. त्याच्यात अवयव आहेत, त्याच्यात सगळं आहे, रक्त आहे पण ते वाहत नाही, सगळं आहे पण नुसतं म्हणजे गोळा झाला ना तो. ते त्यांनी इतकं सुंदर सांगितलं काल की असं आहे ते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये, आपलं शरीर हे सर्व देवांचं मंदिर आहे. मग त्याला तुम्ही कसं जपलं पाहिजे. देहाचे मग त्याला तुम्ही कसं जपलं पाहिजे. देवाच्या मंदिरामध्ये जसं देवाला तुम्ही जाऊन पूजा करता, रोज ही पूजा केली पाहिजे देवाची. म्हणजे हे मंदिराची, शरीररूपी मंदिराची पूजा करायची. म्हणजे रोज चांगलं खायचं, चांगले विचार करायचे, चांगल्या पद्धतीने जगायचं, व्यायाम करायचा, सगळं चांगलं तोंडातून चांगलं बोलायचं. म्हणजे ही देवाची पूजा आहे. शरीरातच सगळे देव आहेत. किती सुंदर विचार दिला नाही त्यांनी. मला फार आनंद झाला तो विचार. मी म्हटलं कधी एकदा सांगते. गप्पा झाल्या. हा, गुरूंचं दर्शन झालं. हा, आज काय मस्त मस्त दिसायलाय. बघितलं, हे सगळ्या बायका रोजची साडी म्हणतात आणि सुंदर सुंदर साड्या नेसतात. हा, काय हे बघितलं. आता हे रोजची साडी आहे म्हणतात. ही रोजची दिसायली काय. होय होय, छान आहे, छान. जय हनुमान, जय बजरंग बली. आले आले, आमच्या बायका गेल्या पुढं. आले 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 आले. घरी जायचं पुढे. आता घर संसार चालू. हा स्वतःचा वेळ होता सकाळचा. आणि हे बघा, हे महाराज तिथं मंडळ बसलंय. तुम्ही गिड्डाय नाही हो थोडं. आणि तो फरक पडतोय हा, त्यामुळे मी जरा फास्ट चालते. असं होते उंचीमुळे, उंचीचा तेवढा फरक पडतो. मी आणि आमचे मिस्टर वारीला जायचो की नाही, लागोपाठ 2 वर्ष आम्ही वारी केली, चालत वारी. तर ह्यांचा काय व्हायचं, हे माझ्यापेक्षा जरा उंच आहेत, यांचं असंच व्हायचं, फास्ट चालायचे. मी म्हणायचे अहो मी एकटी पडते, माझ्यासोबत चाला. मला येत नाही बाई चालायला तुझ्यासोबत, येत नाही म्हणायचे. मग पुढे जाऊन थांबायचे. मग म्हणायचे मला पुढे जाऊन थांबलं की माझी चालण्याची गती कमी होते. म्हणजे त्या वारीमध्ये आमच्या दोघांची भांडणच फरवायला लागली. 2 वर्ष गेलो, बास केलं, म्हटलं आता नको. भांडणच व्हायचं. कारण काय व्हायचं, मी म्हणायचे माझ्यासोबत चला. हां, आणि कधी नव्हे ते वर्षभरात वेळ मिळायचा नाही, म्हणून मी म्हणायचे माझ्यासोबत चला. ते म्हणायचे मला तुझ्यासोबत चालायला जमत नाही, कारण उंची कमी पडते त्यांच्यापेक्षा थोडी. म्हणजे आता आपलं कसं होतंय तसं झालं. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत
आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. जसे उसामध्ये साखर, तसा देहामध्ये ईश्वर. असे दुधामध्ये लोणी, जसं दिसत नाही दुधात असलेलं लोणी, असे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. कापुराची लावून ज्योती, पाहिन तव मूर्ती रामा, पाहिन तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूर आरती.